महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच नागपूरपासून साधारण 125 किलोमीटर अंतरावर एका सुंदर तळ्याकाठी नागझिरा अभयारण्य वसलेलं आहे. मुबलक पाणी आणि साग, ऐन, बांबू, मोहा या आणि अशा अनेक वृक्षवेलींनी समृद्ध असलेल्या या जंगलात हजारो कीटक, अनेक प्रकारचे पक्षी आणि वानरांपासून ते अस्वल, रानकुत्री अगदी वाघापर्यंत सगळे वनचर गुण्या गोविंदांनी राहतात. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि निसर्गमित्र श्री मारुती चितमपल्ली अर्थात आपल्या सगळ्यांचे आदरणीय मारुतराव यांनी आपल्या वनसेवेतली अनेक वर्ष याच अभयारण्यात संशोधन आणि वन्यजीव व्यवस्थापनामध्ये व्यतीत केली. अरण्य यात्री या निसर्ग मालिकेतून त्यांचे हे अरण्य अनुभव, त्यांच्या कथा, त्यांचे लेख याचं अभिवाचन आपण ऐकतो आहोत. आज या मालिकेच्या 7व्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नागझिराचे जंगल एका खोऱ्यात आहे. एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे घनदाट जंगल आणि मध्यभागी एखाद्या कोंदणात बसवलेल्या लख आरशासारखं नागझिराचं विस्तीर्ण तळ. तळ्याच्या काठावर निलय हे टुकदार वनविश्रामगृह. मारुतरावांबरोबर या जंगलात फिरण्याची, जंगल अनुभवण्याची आणि निलयच्या बाहेर हिरवळीवर बसून त्यांचे अरण्यानुभव ऐकण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळाली. अशा वेळी मारुतरावांना आठवायचं ते कितीतरी वर्षांपूर्वी याच हिरवळीवर बसून गप्पा गोष्टी करणारे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई, लोकतपस्वी बाबा आमटे आणि साधनाताई, डॉक्टर मंदाकिनी आणि डॉक्टर प्रकाश आमटे. त्या आठवणी सांगताना मारुतराव भूतकाळात रमून जातात. आमचा सगळ्यांचा मुक्काम निलयमध्ये होता. रात्री निलय आणि तळ्याभोवती 1000-1500 कांचनमृगांचा कळप निवाऱ्यासाठी जमला. त्यांची ही सवयच असते. वाघ आणि बिबट्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून ती रात्री माणसांच्या वस्तीजवळ जमा होतात. एका विशिष्ट आवाजात ती एकमेकांना धोक्याची सूचना देत. अशी सूचना मिळताच कळपात विलक्षण चलबिचल होईल. चांदणं भरल्या जंगलातून दूरवरून मोरांचा आवाज येई. जवळपास वाघ हिंडत असल्याची ती साऱ्या वन्य प्राण्यांना सूचना असे. लहान लहान घुबडं एकमेकांना साद घालत असायची. साऱ्या वातावरणात एक प्रकारची गूढता पसरलेली होती आणि या साऱ्याला एकत्र गुंफणारी रातकिड्यांची किर्र किर्र साऱ्या जंगलाला जणू एक नाद होता. तो ऐकताना मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीच्या सवयीने मला जाग आली. जंगलात जाण्याच्या तयारीने सगळं आवरून भाई, बाबा आणि आम्ही सगळे हॉलमध्ये जमलो. वातावरण इतकं शांत होतं की आपल्या आवाजामुळे जणू त्याला तडात जाईल म्हणून कोणी बोलत नव्हतं. सगळ्यांनी जंगलाची वाट धरली. पाखरांची गाणी सुरू झाली. जंगलात पाखरांच्या गाण्यालाही एक शिस्त असते. म्हणजे मध्यरात्रीनंतर जंगली घुबडाचा वाढता स्वर, तर पहाटे 4च्या सुमाराला भृंगराजचा पंचधातूतून आल्यासारखा नादमय आवाज. त्याच्या पाठोपाठ कोतवाल, तर 5च्या सुमाराला मणितुंड सातभाईचा आवाज आणि नंतर जणू कोरस सुरू व्हावा तसा कस्तुरी श्यामा, दयाळ आणि कितीतरी पाखरांची गोड किलबिल सुरू होते. तेव्हाही सुरू होती. झाडांच्या पानावरून दव ठिपकत होता. त्याचा टप टप आवाज येत होता. साऱ्या आवाजाचं एक नाद ब्रह्म तयार झालं होतं. पहाटे पहाटे जंगलात फिरून आल्यावर चहाचा आस्वाद घेण्यात एक मोठा आनंद असतो. त्यातून अशी अलौकिकाच्या वाटेवरची माणसं जर एकत्रित जमून काव्यशास्त्र विनोद करत असतील तर सगळ्यांची बैठक ही निश्चित छान जमणारच. बाभ बोरकर म्हणजे मराठीतले वर्ड्सवर्थ होते. निसर्ग आणि प्रेमाविषयी अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण कविता त्यांनी रचल्या. अतिशय आशय घन आणि सुंदर कविता आहेत त्या. अगं सुनीता, ती कविता म्हण ना, डाळिंबीच्या डहाळीशी. डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू. डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू.
सदा फुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू. नको घुसळू पाण्यात खडी साखरे पाय. नको घुसळू पाण्यात खडी साखरे पाय. नको गोठवू ओठात दाट अमृताची साय. नको सावरून पुसू जुन्या कवितांचे मूळ. नको सावरून पुसू जुन्या कवितांचे मूळ. नको उकरून काढू पुन्हा सोन्याचे ते सूळ. भाई, बाबा, सुनीताताई, साधनाताई यांच्या सहवासात हे दिवस कसे संपले ते कळलंच नाही. 7-8 दिवसांची आनंद यात्रा संपली, पण हृदयात अनेक आठवणी ठेवून. अशा थोर व्यक्तींच्या सहवासात नागझिऱ्यात राहायला मिळणं हा सुवर्णकांचन योग आहे. हा योग मारुतरावांना लाभला आणि अशा श्रेष्ठींच्या सहवासात त्यांच्यातल्या लेखकाला मार्गदर्शन मिळालं. लिखाणाला नवी दिशा मिळाली. मारुतरावांनी आजवर अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. त्यातल्या उत्कृष्ट साहित्य निर्मितींना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, मृण्मयी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आणि फाय फाउंडेशनच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. साहित्य सेवेच्या सन्मानार्थ 1999 साली त्यांना विदर्भ साहित्य संघ पुरस्कार नागपूर यांच्याकडून साहित्य वाचस्पती हा मानाचा पुरस्कारही देण्यात आला. अरणी ही मारुतरावांनी लिहिलेली एका आदिवासी मुलीची अशीच एक सुंदर कथा. या कथेचा नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. आजच्या भागात निरोप घेताना आपण आज हीच कथा ऐकूया. कथेचं नाव आहे अरणी. पालघाटच्या उत्तरेस असलेला सह्याद्रीचा फाटा निलगिरी तर दक्षिणेकडील फाटा आनेमले म्हणून ओळखला जातो. ही कथा आहे आनेमले पर्वतावरील. आनेमले म्हणजे हत्ती हा तामिळी शब्द आहे. या आनेमले पर्वतावर सागवानाची चांगली लागवड होऊ शकते असा शोध 100 वर्षापूर्वी इंग्रजांना लागला. सागाच्या झाडाला दुसरा पर्यायच नाही. या पर्वतावर सागवान रोपांची लागवड प्रयत्नपूर्वक करूनही रानटी हत्तींच्या कळपांपासून रोपांचं संरक्षण करणं अत्यंत कठीण काम होतं. हत्ती रोपवनाची नासधूस करीत. वाढलेली रोपं रात्रीतून सोंडेनं उपटून फेकून देत. सांबर झाडांची सालं सोलीत. मुंगूस व साळू मुळं कुरतडून टाकत आणि झाड समूळ खाली पाडीत. प्रयत्नपूर्वक लावलेल्या सागवृक्षांच्या संगोपनाचं इंग्रज वन अधिकाऱ्यांपुढे एक आव्हान होतं. नुकत्याच इंग्लंडहून भारतात आलेल्या वुड्स नावाच्या तरुण अधिकाऱ्याची या अत्यंत अवघड कामाकरता निवड झाली. तो प्रथम मद्रासला आला. नंतर तिथून पोलाचीहून हत्तीच्या जंगलात पोचला. जंगलात एक जुनं निवासस्थान होतं, पण तिथं कुणीच राहत नव्हतं. अशी अनेक वर्षांपासून ओस पडलेली निवासस्थानं पुढं भूताटकीनं पछाडल्याच्या कथा आसमंतातील आदिवासी सांगत असत. हे घरही त्याला अपवाद नव्हतं. या असल्या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसतो, परंतु वुड्स त्यापैकी नव्हता. त्यानं त्या बंगल्याची आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली आणि तो तिथं एकटाच राहू लागला. वुड्सला रोपवनाच्या कामाकरता मजूरही मिळत नसत. मोठ्या मिन्नतवारीनं एखाद दुसराच आदिवासी कामावर येईल. जंगलात आदिवासींच्या लहान लहान वस्त्या होत्या. ते जंगलात स्वच्छंदपणे शिकार करीत व कंदमुळं शोधून ती खात. अशा स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या आदिवासींना कामाला लावणंही मोठंच कठीण काम होतं. पैशांची तर त्यांना मुळीच गरज नव्हती. त्यांना गरज होती ती सहानुभूतीची आणि सेवेची. तेथील प्रत्येक गाव भयंकर अशा मलेरियानं ग्रस्त झालेलं. त्या भागातील आदिवासीही रोगाला इतके निर्ढावलेले होते की त्यांना चावलेला डास दुसऱ्या माणसाला चावला की तो मलेरियानं अंथरुणच धरी. वुड्स आपलं अधिकारपद विसरला. तो आदिवासींच्या गावात जाऊ लागला. त्यांची विचारपूस करून त्यांना औषधं देऊ लागला. त्यांच्या सुखदुःखात तो सहभागी होऊ लागला. वुड्सच्या सेवाभावानं आदिवासींना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं.
एका वर्षातच तिथली परिस्थिती बदलली. आजूबाजूच्या गावातून बायका माणसं जंगलाच्या कामाला येऊ लागली. वुड्सनं त्यांच्या साह्यानं 100-150 एकरातील झाडं तोडून काढली, जमीन साफसूफ करून घेतली. एप्रिल-मे महिन्यात भारताच्या दक्षिण भागात पावसाचे मोसमी वारे वाहू लागतात. पावसाला सुरुवात होते. हे लक्षात घेऊन वुड्सनं लागवडीची पूर्वतयारी करून ठेवली होतीच. पहिल्या पावसाला सुरुवात झाली तशी त्यानं सागवानाच्या लागवडीला सुरुवात केली. आता हत्तींच्या जंगलात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सागवानाच्या रोपाबरोबर गवतही वाढत होतं. पावसाची थोडी उघडीप होताच त्यानं आदिवासींना हाक मारली. हाकेसरशी ते कामाला धावून आले. हिरवगार गवत पुरुषभर उंच वाढलं होतं. त्या गवताकडं आजूबाजूच्या जंगलातले रानटी हत्तींचे कळप आकर्षित होऊ लागले. गवत कापून काढण्याचं काम वेगानं चालू होतं. एकदा रात्री रानटी हत्तींचा कळप रोपवनात घुसला. त्यांनी धुमाकूळ माजवला. छाती एवढी वाढलेली रोपं सोंडांनी उपटून टाकली. पावसाळा थांबला होता. एवढ्या कष्टानं आणि आपत्य प्रेमानं उभं केलेलं हे बालवण डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून त्याला खूप दुःख झालं. रोपांना जगवावं कसं एवढ्या एकाच विचाराने त्याला झपाटलं. खंजन पक्षी बागेत शेपटी उडवीत चरू लागले. हे पक्षी दिसू लागले की पावसाळा संपला असं समजावं. हिवाळा आला तशी बागेतली शेवंतीची फुलं पण फुलली. सागवान रोपांच्या लागवडीसाठी वुड्सला वर्षभर थांबावं लागणार होतं. तो पुन्हा आपल्या उद्योगाला लागला. दूर दूरच्या गावातून बाया माणसं, मुलं मुली पुन्हा कामावर येऊ लागले. महिन्यातून तो एकदा कधीतरी पोलाचीला बैलगाडीने जाई आणि आवश्यक सामान खरेदी करून आणे. सूर्य मावळतीला आला की जंगलातले सारे आवाज विलक्षण गतीने शांत होत आणि जंगलात लवकर अंधारू लागले. वुड्स जागा होई तर झाडांच्या पानांवरून ठिबकणाऱ्या दवबिंदूंच्या आवाजानं. असाच एक दिवस तो जागा झाला आणि त्याचं लक्ष बागेकडे गेलं. त्याला तिथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. बागेत मुंगूस आणि सापाची लढाई चालली होती. सकाळच्या उन्हात मुंगूस सोनेरी केसांचं दिसत होतं. मुंगसानं सापाला डिवचलं तसा तो फणा काढून डसायची संधी शोधू लागला. बराच वेळ त्या साप मुंगसाची झुंज तो पाहत होता. मुंगसानं सापाला लोळवलं असं क्षणभर वाटलं. तेवढ्याच सापानं संधी साधून विलक्षण चपळाईनं मुंगसाला दंश केला. मुंगसाला तीव्र वेदना होत असाव्यात तो तेज गतीनं जंगलाकडे निघाला. मुंगूस कुठे जातो आणि त्याचं पुढं काय होतं हे पाहावं म्हणून वुड्सही हातात दुर्बीण घेऊन त्याच्या मागावर निघाला. पानांवरून गळणाऱ्या दवानं त्याचे कपडे ओलेचिंब झाले. नागासारखा विषारी साप मुंगसाला चावल्यावर त्याला विषबाधा होणारच. त्यावर तो काय उपाय करीत असावा याचं कुतूहल वुड्सला होतच. ते जाणून घेण्याची त्याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. धावणारा मुंगूस तो दुर्बिणीतून पाहत होता. मुंगूस एका जागी थांबला. पुढच्या पंजानं त्याने जमीन उकरली. वुड्स आवाज न करता त्याच्या अगदी जवळ गेला आणि झाडं आडून तो पुढं काय करतो ते पाहू लागला. मुंगूस जमीन उकरतच होता. जमीन उकरून त्यानं एक वीतभर कंद तोंडानं बाहेर काढला. दातांनी कुरतडून तो कंद त्यानं पूर्ण खाऊन टाकला. नंतर बराच वेळ तिथंच दगडावर तो बसून राहिला. उन्ह तापू लागली तसा तो झुळपात निघून गेला. वुड्स उकरलेल्या जमिनीजवळ धावतच आला. मुळापासून तुटलेल्या वनस्पतीचं त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. त्या वनस्पतीचं नाव होतं सर्पगंधा. वुड्सला जंगलात राहायला आल्याला आता 1 वर्ष झालं होतं. तरी त्याच्या शेजारी राहायला किंवा सोबतीला राहायला कोणीच तयार नव्हतं. एकट्या दुकट्याला जंगलात राहायची भयंकर भीती वाटते. त्याचा एक शिपाई काही दिवस त्याच्याबरोबर राहिला. तिथल्या विलक्षण एकांतानं आणि रात्रीच्या सादानं त्याला वेड लागलं. वेडाच्या भरातच तो तेथून पळून गेला. त्यानंतर मात्र रात्री त्याच्याबरोबर राहायला कोणीच आलं नाही.
वुड्स म्हणायचा, जंगलाचं कसलं आलंय भय, ज्याच्यावर प्रेम करतो त्याला काय भ्यायचं. वुड्सबद्दल आदिवासींची समजूत होती की भूत बंगल्यात राहणारा हा माणूस निश्चितच जादूगार असला पाहिजे. वनातले पशुपक्षी त्याला वश आहेत. असं नसतं तर त्या भयान जंगलात तो राहिला तरी कसा असता. एक दिवस एक 15-16 वर्षांची आदिवासी मुलगी छातीशी एक हरणाचं पाडस घेऊन हळूहळू बंगल्यापाशी आली. ती त्याच्याकडे संकोचानं पाहत होती. अतिसंकोचामुळं तिला त्याच्यापुढं नीट उभंही राहता येत नव्हतं. वुड्सनं तिला विचारलं, कुणाचं आहे हे पाडस. त्या आदिवासी मुलीनं छातीशी धरलेलं ते तांबूस रंगाचं पाडस भेकरीचं होतं. त्याचं ते इवलेसे खूर, पण त्याच्या मानेवर मात्र रक्ताचे डाग होते. तिची साडीही त्याच्या रक्तानं लाल झाली होती. ती त्याला म्हणाली, हे जखमी आहे पण अजून जिवंत आहे. त्यानं तिला बंगल्यात बोलावलं. पाडसाला टेबलावर ठेवून जखम स्वच्छ करत त्यानं तिला हळूच विचारलं, तुझं नाव काय. ती लाजत लाजत उत्तरली, अरणी. कुठं सापडलं हे पाडस. लागवडीच्या गवतात. त्यानं पाडसाला औषध लावलं. तिनं पुन्हा हळूच विचारलं, वाचेल ना हे. हो अवश्य वाचेल. असू दे माझ्याजवळ. बरं झाल्यावर घेऊन जा. पुढे ती रोज पाडसाला पाहायला बंगल्यावर येऊ लागली. वुड्स अतिशय सुंदर रेखाटनं काढली. त्यानं तिचं एक सुंदर रेखाटन काढलं. हरणाचं पाडस छातीशी धरून ती उभी होती. श्रावणात पावसाची उघडीप होताच आदिवासी मुली मोरपंख गोळा करायला जंगलात इकडे तिकडे फिरू लागतात. मोर, लांडोर आणि त्यांची पिलं वर्षानुवर्ष एखाद्या पुरातन वृक्षाकडे उंच ठिकाणी रात्रीच्या विसाव्याला राहतात. अशा वृक्षांची आदिवासींना माहिती असते. श्रावणात अशा झाडांखाली मोरांची गळून पडलेली पिसं आदिवासी मुली गोळा करतात. एक दिवस वुड्स त्या जंगलातून घरी परतत होता. त्यानं तिला ओळखलं आणि विचारलं, कशाची पिसं. मोराची. देतेस मला. फुलदाणीत ती चांगली शोभून दिसतील. तिनं ती पिसं त्याला दिली आणि त्याबरोबर स्वतःचं हृदय हरवून बसली. अरणी ही एक असामान्य मुलगी होती. ती जंगलातल्या गावात आपल्या भावाबरोबर राहायची. तिचे आई वडील तिच्या लहानपणीच वारले होते. अरणी अशीच रोज बंगल्यात येऊ लागली. ती दोघं केव्हाच आपली मनं एकमेकात हरवून बसली होती. पुढे कोइंबतूरच्या चर्चमध्ये वुड्स आणि अरणीचा विवाह झाला. आता ते दोघं त्या बंगल्यात राहू लागले. तो तिच्याकडून तिची बोलीभाषा शिकला. तिला इंग्रजी भाषा शिकवणं शक्यच नव्हतं. त्यानं तिच्या भाषेचा अभ्यास करून ती शास्त्रशुद्ध लिपीत लिहून काढली. तिला वन्य पशु पक्ष्यांविषयी उपजतच ज्ञान होतं. शास्त्रज्ञांना अज्ञात असलेली अनेक रहस्य ती त्याला सहज सांगे. अनेकदा प्रत्यक्ष दाखवूनही देई. रानटी हत्तींचा नैसर्गिक मृत्यू कुणी पाहिला नव्हता. मृत हत्तींच्या हाडांचं आणि हस्तिदंताचं काय होत असेल. वुड्सच्या संशोधनाचा आणि चिंतनाचा हा एक विषय होता. तो गेली कित्येक वर्ष याचा शोध घेत जंगलभर भटकला. परंतु मेलेल्या हत्तीची हाडं किंवा हस्तिदंत त्याला कुठंच दिसली नाही. हत्ती तर सर्व भारतभर आहेत. मग याच पर्वताचं नाव हत्तींचा पर्वत असं का असावं. मृत्यू जवळ आला की सर्व हत्ती इथेच येत असावेत काय. एकदा अरणीला त्यानं विचारलं, हत्ती कुठं ग मरतात. तिला आठवलं तिच्या बानं तिला एक दोनदा ते ठिकाण दाखवलं होतं. ती व तिचा म्हातारा बाप बांबूच्या बेटाआड लपून बसले होते. त्या हाती डोहात एक म्हातारा एकांड्या हत्ती उतरला आणि पोहत पोहत मध्यावर आला. सोंड उंच करून त्यानं बुडी घेतली. तो पुन्हा वर आलाच नाही. तिच्या बानं तिला त्या हत्तीनं जलसमाधी घेतल्याचं सांगितलं होतं. हाती डोहाचं रहस्य तिच्या आजोबानं तिच्या बापाला सांगितलं होतं आणि हा वारसा परंपरेनं तिच्याकडे आला होता. हस्तिदंताला सोन्याचं मोल असतं. एखाद्या कोंबडीनं सोन्याचं अंड द्यावं तसं त्या डोहातून त्याला हस्तिदंत मिळेल.
ओलांचीच्या बाजारात तो हरकुशेठ नावाच्या व्यापाऱ्याला हस्तिदंत देऊन त्याच्या मोबदल्यात धान्य, तेल, मीठ, मिरची, कपडे इत्यादी गोष्टी घेऊन येई. हरकुशेठ त्याला नेहमी म्हणत असे, कुणालाही न मिळणारा हस्तिदंत तुलाच कसा काय रे मिळतो? खरंच तू खूप भाग्यवान आहेस. तिचा बा त्याचं बोलणं हसण्यावारी नाही आणि चूप बसे. हरकुशेठनं त्याला अनेक प्रलोभनं दाखवली, पण सोन्याच्या अंड्याच्या लोभानं त्यानं कोंबडी मारण्याचा मूर्खपणा कधीच केला नाही. अरणीनं हाती पागडीचं रहस्य वुड्सला सांगितलं. त्याला तर ती गोष्ट सिंदबादच्या सफरीतल्या कहाणीसारखीच चमत्कारिक वाटली, पण त्याचा विश्वास होता की अरणी कधीच खोटं बोलणार नाही. एकदा ते दोघं हाती डोहावर गेले. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी अरणी अलगद डोहातल्या पाण्यात उतरली. बानं सांगितलं होतं की डोहात कधी उडी मारू नकोस. गजराजाच्या आत्म्याला त्यामुळे क्लेश होतात. थोड्या वेळात एखादं शुभ्र कमळ उगवावं तसं हस्तिदंत वर आलं. तिनं ते एका हातानं छातीशी धरलं होतं. वुड्स हे सारं आश्चर्यचकित होऊन पाहत होता, पण त्यानं हे सारं माहीत होऊनही पुढं कधीही त्या डोहातल्या हस्तिदंताचा मोह धरला नाही. त्यानं अरणीला याबाबतीत दिलेलं वचन आयुष्यभर पाळलं. असेच दिवस जात होते. पुन्हा सागवानाच्या लागवडीचे दिवस आले. पहिला पाऊस पडला आणि मातीचा गंध सर्वत्र दरवळला. सर्वजण लागवडीच्या कामाला लागले. सागवानाच्या जड्या हारीनं लावण्यात आल्या. या वर्षीची पहिली जडी अरणीनं लावली. रोपं वाढू लागली. पावसाला नियमित सुरुवात झाली. गवत दिवसेंदिवस वाढू लागलं. हत्तींचे कळप लागवड केव्हा आणि कशी उद्ध्वस्त करतील हे सांगता येत नव्हतं, परंतु अद्याप तसं घडलं नव्हतं. हत्तींना अजून रोपवनाचा सुगावा लागला नव्हता. वुड्सची काळजी आता अरणीचीही काळजी झाली होती. वुड्स मात्र सारी रात्र जागून काढे. थोड्याशा सावटीनेही त्याला जाग येई. अरणीला तिच्या बानं सांगितलं होतं की हत्ती उंटाला भितात. वुड्सनं 2 उंट आंध्र प्रदेशातून आणवले. एकदा हत्तीच्या कळपानं त्या उंटांकडे पाहिलं. हे चित्रविचित्र प्राण्याला पाहून हत्तींचा कळप बुजला. चित्कार करून माघारी वळला आणि जंगलात दिसेनासा झाला. ते दोघं उंटावर बसून रात्रभर लागवडीची राखण करीत. अरणीच्या युक्तीमुळं मात्र हत्ती लागवडीत येईन असे झाले. लागवडीला यश आलं. दिवसादिवसानं झाडं वाढत होती. सावलीचं जंगल जाऊन तिथं प्रकाशाचं जंगल वाढत होतं. एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. वुड्स स्वतःचं वय लागवडीच्या वर्षावरून सांगत असे. मी आता 30 वर्षांचा झालो, म्हणजे 30 वर्ष तो लागवड करीत होता. वुड्स व अरणी या झाडांबरोबर वाढत होते. वृक्षांच्या सहवासात राहून ते दोघं वृक्षासारखेच विशाल मनाचे झाले होते. हत्ती पहाडाच्या उतारावरील बेलाक सागवान वृक्षांकडे ते दोघं पाहत बसत. वुड्स तिला म्हणायचा, आपण सुद्धा या पर्वतावर उभे असलेले 2 वृक्षच आहोत. अरणीला चिरतारुण्य लाभलं होतं. निसर्गाच्या सहवासात तिला सौंदर्य भावना मिळाली होती. ती भावना मिळालेली माणसं वयानं वाढायची थांबतात. निसर्गाविषयी वुड्सला खूप जिज्ञासा होती. निसर्गातील पशुपक्ष्यांची गूढ रहस्य त्यानं तिच्या सहवासात जाणली होती. त्यानं सारे अनुभव लिहून काढायचं ठरवलं. त्याला अरणीमुळं पहाटे उठायची सवय लागली. एकदा ती म्हणाली, लिहायचं तर पहाटे लिहा. का बरं, दिवसा का नको? आता त्याला पहाटे आणि दिवसा लिहिण्यातला फरक जाणवला. त्यानं तिला एकदा सांगितलं, दिवसा मी लिहितो, पहाटे तो आभाळातला देव माझ्याकडून लिहून घेतो. लिहिण्या वाचण्यावर तिची श्रद्धा नव्हती. माणसांनी एवढं का लिहून ठेवावं याचं तिला नेहमी आश्चर्य वाटे.
ती स्वयंप्रकाशित होती. तिच्या बानं तिला पहिली धुळाक्षरं शिकवली ती जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणांची. आदिमानवाच्या भाषेची हीच ती लिपी. एक दिवस नित्याप्रमाणे तो सकाळी उठला. नित्याच्या सवयीप्रमाणे त्यानं बाहेर पाहिलं तर अनोखा लख प्रकाशाचा झोत पडला होता आणि अरणी एका प्रचंड गजराजाच्या मागून जंगलात निघाली होती. अरणी, अरणी, त्यानं हाक मारली. जशी ती त्याच्या जीवनात अचानक आली तशीच एक दिवस त्याला एकाकी ठेवून निघून गेली.